स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला आशीर्वाद देण्यासाठी नाही आलो. आज मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. तू शेवटच स्वतःसाठी कधी जगलास? सांग बाळा. सकाळपासून रात्रीपर्यंत तू सगळ्यांची काळजी करतोस. कोणाला काय हवं, कोण नाराज होईल, कोण काय बोलेल याचा विचार करतोस. पण एकदा तरी स्वतःच्या मनाला विचारलं आहेस का, तुला काय हवं आहे? तू इतका लोकांमध्ये गुंतला आहेस की स्वतःला हरवून बसला आहेस. आणि म्हणूनच आज मी तुला थांबवत आहे. डोळे मीट आणि स्वतःला आठव. लहानपणी तुला किती मोठी स्वप्न होती. तुला वाटायचं की एक दिवस मी हे करेन, ते करेन. पण जसजसा काळ गेला तसतशी तू स्वप्नांऐवजी जबाबदाऱ्यांची यादी मोजायला लागलास. हे चुकलं नाही बाळा, पण आता एक गोष्ट समजून घे. जबाबदाऱ्या पेलताना स्वतःला विसरणं ही सेवा नाही, ती स्वतःवरची अन्याय आहे. तुझ्या मनात आजही एक इच्छा आहे जी तू कुणाला सांगितलेली नाहीस, कारण तुला भीती वाटते. लोक हसतील, लोक नाकारतील, किंवा पुन्हा एकदा अपयश येईल. पण बाळा, ज्या इच्छेला तू इतकी वर्षे जिवंत ठेवली आहेस ती विनाकारण तुझ्या मनात आलेली नाही. प्रत्येक आत्म्याला एक दिशा दिलेली असते. तुझी दिशा अजून संपलेली नाही. आज मी तुला भविष्य सांगणार नाही, पण एक सत्य सांगतो. तुझ्या दारावर सतत ठोठावत आहेस ते दार उघडण्याआधी तुला स्वतः बदलावं लागेल. कारण अनेकदा दार बंद नसतं, आपले डोळे बंद असतात. तू संधी शोधतो आहेस, पण संधी आधीच तुझ्या आसपास फिरत आहे. तू आधार शोधतो आहेस, पण तुझ्यातच ताकद भरलेली आहे. तू चमत्कार शोधतो आहेस, पण रोज सकाळी उठून पुन्हा लढतोस. हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. म्हणून आजचा माझा संदेश लक्षात ठेव. स्वतःला कमी लेखणं बंद कर. तुझ्या चुका तुझी ओळख नाही, तुझं अपयश तुझं भविष्य नाही, आणि इतरांची मतं तुझं नशीब ठरवत नाहीत. उद्यापासून नाही, आतापासून स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघ. कारण मी तुला जसा पाहतो तसा तू स्वतःला अजून पाहिलेलं नाही. आणि ज्या दिवशी तू स्वतःची किंमत ओळखशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील अर्धी दुःख आपोआप निघून जातील. चल बाळा, आज इतरांना नाही, स्वतःला एक वचन दे. मी स्वतःवर विश्वास ठेवेन, बाकीची काळजी माझ्यावर सोड.